प्रशासनात जाऊन उत्कृष्ट काम करू इच्छिणाऱ्या माझ्या भावी अधिकाऱ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आपलं अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती पुनर्ष एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अन अकॅडमी ही देशातील ऑनलाईन प्रणालीतील सर्वात मोठी संस्था म्हणून या देशात नावारूपाला आलेली आहे. आपल्या या अन अकॅडमीमध्ये पोलीस भरती, नंतर तुमची कंबाईन, राज्यसेवा, त्याचबरोबर UPSC अशा प्रकारचे प्रत्येक प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी या अन अकॅडमीच्या माध्यमातून घेतली जाते. मी प्राध्यापक सोमनाथ देवकर अन अकॅडमीमध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इतिहास या प्रकारे स्पर्धा परीक्षातील इतर विषय शिकवण्यासाठी सहभागी झालेलो आहे. हे विषय शिकवण्याचा वैयक्तिक मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर खास MPSC कंबाईन आणि पोलीस भरती साठी मार्गदर्शन करण्याचा खास अनुभव आहे. मित्रांनो, चला तर मग अशा या चांगल्या संधीचं सोनं आपण करून घेऊया. अन अकॅडमीमध्ये जर आपणास प्रवेश घ्यायचा असेल तर 12 मंथची फीस 7,000 रुपये आहे. जर आपणास पर मंथ फीस पेड करायचे असेल तर 583 प्रमाणे करता येईल, किंवा 24 मंथची फीस जी आहे ती 24 मंथची फीस 7,560 रुपये आहे. पर मंथ 315 रुपये प्रमाणे फीस पेड करावी लागते. जर तुम्हाला माझा कोड यूज करायचा असेल तर आपण SOMNATH याला सबस्क्राईब करू शकतात आणि माझा कोड आपण यूज करू शकताय. तर चला तर मग ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या प्रकरणावरती आपण सराव घेणार होतो, ज्या प्रकरणामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रकारचे प्रश्न अगदी शॉर्टकट पद्धतीने शॉर्ट टर्ममध्ये आपण कसे सोडवायचे याच्या संदर्भात आजच्या या तासिकेमध्ये आपण विचार करणार होतो, अभ्यास करणार होतो. ते प्रकरण म्हणजे सरासरी. या सरासरी प्रकरणातील आपण विविध प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग घ्या प्रश्न पहिला. चला, पहिला प्रश्न काय आहे? 5च्या पहिल्या 9 गुणकांची सरासरी किती? आता प्रश्न काय आहे पहा, 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती? आजच्या या सेशनमध्ये आपण सरासरी प्रकरणातील विविध प्रकारच्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. विविध प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर मी शॉर्टकट पद्धतीनं मी तुम्हाला सोडून देणार आहे, अगदी ट्रिक्सच्या माध्यमातून. फक्त सर्वांनी व्यवस्थित लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती? आता 5चे पहिले 9 गुणक म्हणजे पहिला गुणक 5चा एक गुणक 5 असतो, 5चा दुसरा गुणक 5 दोन्ही 10. म्हणजे याचा अर्थ असा, 5चे 9 पट करत गेलो तेव्हा जेवढ्या संख्या येतात, चला पहिली 5चा एक गुणक 5, 5चा 2 गुणक 10, 5चा तिसरा गुणक 15, अशा पद्धतीने 9 गुणक काढायचे आहेत. मग 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 6 30, 5 7 35, 5 48, 5 9 45. हे 5चे पहिले 9 काय झाले? हे 5चे पहिले 9 गुणक झाले आणि या 9 गुणकाची काय काढायची आहे? सरासरी काढायची. चला, सरासरीचं सूत्र आपल्याला सुरुवातीला मी सांगितलेलं होतं. काय सरासरीचं सूत्र? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता चला या सूत्रात किमती टाकायच्या आहेत आपणास. मग 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी काढायचे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. एकूण या संख्या किती? तो एकूण संख्या 9 आहेत. आता या 9 संख्यांची इथं बेरीज लिहावी लागेल. मग हे 5च्या आपण पहिले 9 काय केलेले आहेत? गुणक घेतलेले आहेत आणि या गुणकाची आपल्याला बेरीज करावी लागेल. कारण सरासरीमध्ये सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज महत्वाची आहे आणि एकूण संख्या महत्वाच्या आहेत. तशा एकूण संख्या 9 आहेत. आता इथं अंशामध्ये 9 संख्यांची आपणास बेरीज लिहावी लागेल. ठीक आहे, बेरीज करू. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25. हातचे किती आले? 2. 2 आणि हे 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21, 21 आणि 1 किती रे? 22. किती आली हो बेरीज? 225. म्हणजे या 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती येते पहा. 9 1 9, 9 दोन्ही 18, 22 मधून 18 गेले, खाली 4 शिल्लक राहतात. 9 5 45. उत्तर किती आलं रे? उत्तर
25 मिळालं. आता हे झालं या पद्धतीनं. मी काय सांगितलंय, प्रत्येक प्रश्न आपण शॉर्ट पद्धतीनं पाहणार आहोत. काही वेळेत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. तर ठीक आहे, मेथड नंबर 1 आपण पाहिली. मेथड नंबर 2 म्हणजे डायरेक्ट कसा प्रश्न सोडवायचा. काय करायचं, 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती, किंवा 6च्या किंवा कोणत्याही संख्याच्या गुणकाची सरासरी विचारलेली असेल तेव्हा कुणाच्या 9 गुणकाची सरासरी विचारले, 5च्या, म्हणून 5 नंतर पुढे त्याच्यामध्ये गुणिले कितव्या सहगुणकाची विचारलेली आहे, 9 गुणकाची, किती गुणकाची विचारलेली आहे, 9 गुणकाची. मग 9 आणि त्याच्यामध्ये 1 अधिक करायचं भागिले 2. पहा, बरोबर 5 गुणिले 9 आणि हे 1 तुमचं अधिक केल्यानंतर किती आलं, 10 भागिले किती रे, 2. बे 1 बे बे 5 10, 5 गुणिले 5 बरोबर किती, 25. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं उत्तर काढता येईल. बघा, इथंही उत्तर आपलं 25च आलेलं होतं. इथंही उत्तर आपलं किती आलेलं आहे, 25च आलेलं आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न काय होता, 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती. मग डायरेक्ट प्रश्न सोडवताना काय सांगितलं, पहिली संख्या किती आहे, 5 गुणिले किती गुणकाची सरासरी, 9 गुणकाची. जी संख्या सांगितलेली आहे तिच्यामध्ये 1 अधिक करायचं, 9 गुणकाची. 9 अधिक 1 बरोबर किती, 10 भागिले 2. बे 1 बे बे 5 10, 5 गुणिले 5 बरोबर किती आलं, 25. पर्याय क्रमांक 2 उत्तर. अशा पद्धतीनं कोणत्याही संख्येच्या गुणकाची सरासरी विचारली असता दिलेली सुरुवातीची संख्या किती गुणकाची, त्यामध्ये 1 अधिक करा, छेदात 2 लिहा, डायरेक्ट तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, समजून घ्या. 5 55 555 5555 या संख्या मालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता येईल, असा प्रश्न आहे. बघा, जरा प्रश्न थोडासा समजून घ्या. पहिली संख्या दिलेली आहे त्यांनी 5, दुसरी संख्या दिलेली आहे 55. अशा किती संख्या घ्यायच्या, अशा 9 संख्या घ्यायच्या आहेत. तिसरी संख्या त्यांनी दिलेली आहे कोणती, 555. चौथी संख्या कोणती आहे, 5555. म्हणजे 1 1 5 वाढत गेलेले आहे आणि अशा संख्यांची बेरीज विचारलेली आहे. अशा किती संख्या घ्यायच्यात, 9. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. चला, 6वी किती येईल रे, 1 5 वाढवला आपण. 7वी किती येईल, 1 5 वाढवला, 5 5. 8वी किती येईल, 1 5 वाढवला, 5 5 5 5 5. 9वी किती येईल, 1 5 वाढवला, 5 5 5 5 5 5 5 5. अशा एकूण ज्या संख्या आहेत 9 घ्यायच्या सांगितलेल्या त्यांनी, बरोबर ना. 5 ची संख्या श्रेणी, 5 या अंकाची संख्या श्रेणी, आणि एकूण किती 9 घ्यायचे, किती वेळेस असे 5 घ्यायचे आहेत, 9 वेळेस घ्यायचे आहेत. मग पहिल्यांदा 5 सांगितले त्यांनी इथं प्रश्नामध्ये. पहा, प्रश्नामध्ये 5 नंतर 55 1 5 वाढला, नंतर 555 1 5 वाढला, नंतर 5555 1 5 वाढला. असं प्रत्येक वेळेस 1 1 5 वाढवून अशा पद्धतीनं तुम्हाला 9 वेळेस संख्या घ्यायच्या आहेत. 5 ची श्रेणी आहे आणि या संख्यांची बेरीज करून दशक स्थान, दशक म्हणजे दुसरं स्थान, एकक स्थान म्हणजे पहिलं, दशक स्थान म्हणजे दुसरं, मग दुसऱ्या स्थानची संख्या कोणती येईल, अंक कोणता येईल, तो प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघूयात आपण काय येते ते. बेरीज करू. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 5 35, 35 आणि 5 40, 40 आणि 5 45. एकक स्थानचा अंक कोण आला रे, 5. 45चं 5. हातचे किती आले, 4. चला, हातचे यांची बेरीज करू दशक स्थानच्या अंकांची, नंतर हातचे याच्यामध्ये ऍड करू. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30 आणि 5 35 आणि 5 40, आणि हातचे हे 4. 40 आणि 4 किती रे, 44. बरोबर ना. मला सांगा, या बेरजेचं उत्तर केलं तर दशक स्थानचा अंक विचारलेला आहे आपल्याला. मग दशक स्थानचा अंक इथं काय विचारलेला आहे, दशक स्थानचा अंक कशामध्ये, बेरजेमध्ये. मग बेरीज मी केली आणि बेरीज करून दशक स्थानचा अंक कोणता मिळाला, दशक स्थानचा अंक 4 मिळाला. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 4. पर्याय क्रमांक 2.
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शॉर्ट कट पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे। उत्तर तर 4 मिळालं पहा। डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं सांगतो। आता श्रेणी कोणत्या अंकाची आहे हो? श्रेणी 5 या अंकाची आहे, बरोबर ना? मग पहिल्या रांगेत किती 5, एकूण किती संख्या घ्यायच्यात अशा? एकूण किती संख्या घ्यायच्यात? एकूण 9 संख्या घ्यायच्या आहेत। म्हणून पहिल्या रांगेत किती 5 येतील हो? 9। दुसऱ्या रांगेत किती 5 असतील हो? 8। तिसऱ्या रांगेत किती 5 असतील हो? 7। चौथ्या रांगेत 6, पाचव्या रांगेत 5, अशा पद्धतीनं। मग मला सांगा, दशक स्थानचा म्हटलं की दुसरा अंक काढायचा, शतक स्थानचा म्हटलं की तिसरा, नंतर सहस्र म्हणजे चौथ्या स्थानचा अंक, असा। आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला दशक स्थानचा अंक विचारलेला आहे। मग पहिल्या रांगेमध्ये किती 5 येणार? एकूण 9 संख्या घ्यायच्यात म्हटल्यामुळं किती येणार? 9 5 येणार। म्हणून डायरेक्ट एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक बरोबर। चला, पहिल्या रांगेत किती 5 येणार? 9 5, कारण 9 संख्या घ्यायच्या आहेत म्हणून मी काय केलं, डायरेक्ट त्या 5 ला 9 न गुणलं। 9 5 45, 9 5 45। बघा, पहिल्या रांगेमध्ये या 5 ची आपण जी बेरीज केली ना, 45 आलेली होती, हे 5 आणि हातचे पुढे हे 4 आलेले होते। मग मी काय केलं, संख्या एकच 5 असल्यामुळे डायरेक्ट पहिल्या रांगेत 9 5 असल्यामुळे 9 न 5 ला गुणलं। 9 5 45, 45 बद्दल किती रे? हे 5, हातचे किती येतात? 4। चला, दशक स्थानचा अंक म्हणजे दुसरा, दशक स्थानचा अंक बरोबर। चला, दशक स्थानी किती 5 असणार आहेत रे? एकक स्थानी 9 होते, मग दशक स्थानी 8 असणार। जसं की इथं सांगितले किती 5, हे सगळे टोटल 8। मग डायरेक्ट त्या 5 ला 8 न मी गुणला, 8 पंचे 40, बरोबर ना? म्हणजे त्या 8 5 ची बेरीज करून घेतली, 8 पंचे 40 आणि आलेले हे हातचे 4, 40 40, 8 पंचे 40, 40 आणि 4 बरोबर किती रे? 44। किती? 44। या 44चं इथं 4 लिहिलं। दशक स्थानचा अंक कोणता आला रे? दशक स्थानचा अंक इथं जो 4 आहे तो 4 आला। पुन्हा एकदा समजून घ्या, प्रश्न काय सांगतो, प्रश्न खूप महत्वाचा आहे। बरीच मुलं मी जी या लॉंग पद्धतीनं प्रश्न सोडवलेला आहे, या पद्धतीनं प्रश्न सोडवतात, पण असा सोडवायचा नाही, आपल्याला या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे। पुन्हा एकदा मी प्रश्न हा समजून सांगतो। चला, आपल्याला 5च्या श्रेणीतील संख्या 5 55 555 5555 अशा एकूण 9 संख्या घ्यायच्या आहेत आणि 9 संख्या घेऊन आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे। बेरीज करून दशक स्थानचा अंक विचारलेला आहे। मग आता याच्यामध्ये मी डायरेक्ट एकक स्थानचा अंक, नंतर दशक स्थानचा अंक, ठीक आहे। डायरेक्ट कसे काढायचे, एकूण किती 5 घ्यायचे रे? 9 वेळेस 5 5 ची श्रेणी घ्यायची। पहिल्यांदा 5 घेतलं, दुसऱ्यांदा 55, तिसऱ्यांदा 555, प्रत्येक श्रेणीमध्ये 1 1 5 वाढवायचे आहे। असे किती घ्यायचे आहेत? असे एकूण हे 9 5 घ्यायचे आहे, 9 वेळेस घ्यायचे आहेत हे 5। मग पहिल्या रांगेमध्ये किती 5 येणार? 9 वेळेस घ्यायचे म्हटल्यामुळे पहिल्या रांगेमध्ये 9 5 येणार। मग त्या 9 5 ची 5 10 15 अशी बेरीज करण्यापेक्षा डायरेक्ट मी 9 न 5 ला गुणलं। 9 5 किती उत्तर आलं? 45 उत्तर आलं। 45 बद्दल हे 5 एकक स्थानचा अंक लिहिला। हातचे किती आले हो? हातचे हे 4 आले। चला, दुसऱ्या रांगेत किती 5 असणार आहेत? 8। मग 8 न डायरेक्ट 5 ला गुणला, 8 पंचे 40 आणि हे हातचे आलेले 4, 40 आणि 4 किती रे? 44। किती? 44। 44 बद्दल तर इथं 4 लिहिलं। उत्तर किती आलं आपल्या प्रश्नाचं? उत्तर 4। आता शतक स्थानचा अंक विचारला असता, शतक स्थानचा अंक, तर मला एक सांगा, शतक स्थानचा अंक काढताना, चला 44 4, हातचे किती येतील पुन्हा? 4। चला, शतक स्थानचा, मग आता शतक स्थानचा अंक जेव्हा आपल्याला काढायचा आहे, तिसऱ्या स्थानी किती 5 असतील रे? 7। 7 5 35, 35 आणि हे 4 त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल। 35 आणि 4 बरोबर किती? 7। म्हणजे शतक स्थानचा अंक कोणता आला असता? हा। पण आपल्याला प्रश्न कुठल्या स्थानचा विचारलेला आहे? व्यवस्थित लक्षात ठेवा, तर प्रश्न आपल्याला दशक स्थानचा विचारलेला आहे। मग मला सांगा, दशक स्थानी अंक कोणता आपल्याला मिळाला हो? तर दशक स्थानी अंक आपणास कोणता मिळाला? 4। पर्याय क्रमांक किती? उत्तर 2। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न याच स्वरूपाचा आहे। बघा, अगोदर 5 होतं पहिल्या प्रश्नामध्ये, आता या प्रश्नामध्ये 7 दिलेलं आहे, बरोबर ना? किती 7 तो? 7 77 777 7777, प्रत्येक वेळी 1 1 7 वाढत चाललेलं आहे आणि असे एकूण किती संख्या घ्यायच्या आहेत?
11. मग मला सांगा कुठल्या स्थानचा अंक विचारला? शतक. शतक म्हणजे तिसऱ्या स्थानचा अंक. उदाहरणार्थ 12,538 याला एकक स्थान म्हणतो, याला दशक स्थान, दशक म्हणजे दुसरा, शतक, शतक म्हणजे तिसरा, सहस्र, सहस्र म्हणजे चौथा, हजार म्हणजे एकक, दशक, शतक, सहस्र, दशस्र, दशस्र म्हणजे 10,000 पाचव्या स्थानचा अंक. हे एकक स्थान, दशक, एकक स्थान, दशक, शतक, सहस्र, दशक या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत, बरोबर ना? ठीक आहे, चला तर मग या प्रश्नामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे? 7ची बेरीज करायची आहे. 7 प्रत्येक वेळी एक एक वाढवलेला आहे आणि असे एकूण किती 7 घेतलेले आहेत? एकूण 11 वेळेस घेतलेले. 7, 77 असे एकूण किती घ्यायचे? 11 संख्या घ्यायच्यात आणि त्यांची बेरीज करायची. आणि कुठला अंक विचारला? शतक. हे पहा, एकक स्थानचा अंक सुरुवातीला काढावा लागेल, एकक स्थानचा अंक. नंतर दशक स्थानचा अंक आपल्याला काढावा लागेल, दशक स्थानचा अंक. नंतर शतक स्थानचा अंक आपल्याला काढावा लागेल, शतक स्थानचा अंक, बरोबर. चला एकक स्थानचा अंक सुरुवातीला काढून घेऊ. एकक स्थानचा अंक मला सांगा, एकक स्थानी पहिल्यांदा 7ची श्रेणी आहे. मग किती 7 असतील रे एकक स्थानी? सुरुवातीला 11 असतील, बरोबर ना? मग डायरेक्ट 11 न या 7 ला गुणलं, आखरी 77. 77चं हे 7 लिहिलं. हातचे किती आले? हातचे हे 7 आले. हातचे किती आले? राहिलेले हे 7 आले. 77चं 7 लिहिलं, 77चं 7 लिहिलं, हातचे 7 आले. आता दशक स्थानचा, चला एकक स्थानी पहिल्यांदा 11 वेळेस 7 होते, दशक स्थानी किती वेळेस असणार? 7, 10 वेळेस. मग डायरेक्ट 10 न 7 ला गुणलं, 10 7 70 आणि हे हातचे आलेले 7. 70 आणि 7 बरोबर किती रे? 77. हे 77चं 7 लिहिलं. पुन्हा हातचे राहिलेले किती आले? 7. चला शतक स्थानी, शतक म्हणजे तिसऱ्या स्थानी पहिल्यांदा 11 7 होते, दुसऱ्यांदा 10 7 होते. आता तिसऱ्यांदा किती 7 असतील? 9 7 असतील. मग डायरेक्ट 9 न 7 ला गुणूयात, 9 7 63. 63 आणि आलेले हे हातचे 7. 63 आणि 7 बरोबर किती? 70. या 70चं 0 लिहिलं. शतक स्थानी कोणता अंक आला हो? शतक स्थानी 0 हा अंक आला. समजून घ्या, असे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, चला चौथा प्रश्न आहे. प्रश्न काय सांगतो? क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. त्यापुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर एकूण संख्यांची काय विचारलेली आहे? सरासरी विचारलेली आहे. एकूण संख्यांची सरासरी म्हणजे किती संख्यांची सरासरी असेल रे? हे पहा, पहिल्या 5 संख्यांची आणि नंतरच्या या 5 संख्यांची, असं मिळून किती संख्यांची? 10 संख्यांची सरासरी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेली आहे. चला आधी प्रश्न आपण व्यवस्थित जरा थोडासा समजून घेऊ आणि सोडूया देखील. ठीक आहे, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. मग मला सांगा, पहिल्या 5 संख्यांची आपल्याला काय काढावी लागेल? बेरीज काढावी लागेल. नंतरच्या पुढच्या 5 संख्यांची बेरीज काढावी लागेल आणि एकूण 10 संख्यांची सरासरी काढावी लागेल. कारण सरासरी काढताना एकूण संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या उपलब्ध असणं गरजेचं असतं, कारण आपण सूत्रामध्ये सुरुवातीला पाहिलेलं आहे. ठीक आहे, तसं या ज्या पहिल्या 5 विषम संख्या आहेत त्यांची जी सरासरी 37 आहे, त्या 5 संख्यांची आपण बेरीज काढून घेऊ. 5 एकूण संख्या 5 गुणिले त्यांची सरासरी 37. एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज उत्तर येते. म्हणजे किती संख्यांची उत्तर येईल बेरीज? 5 संख्यांची पहिल्या. चला 5 न 37 ला गुणू, 5 7 35, हातचे 3 आले, 5 3 15, 15 आणि 3 बरोबर 18. पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती आली? 185. आता त्या कोणत्यात घेणं देणं नाहीये आपल्याला, 5 संख्यांची बेरीज काढली बस. आता त्या पुढील 5 संख्यांची आपल्याला बेरीज काढावी लागेल. चला त्या पद्धतीनं एकूण पुढच्या संख्या किती आहेत? 5 आणि त्या 5 संख्यांची पुढच्या सरासरी किती आहे? 47. मग एकूण संख्येनं सरासरीला गुणलं असता उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. 5 न या 47 ला गुणू, 5 7 35, हातचे 3 येतात, 5 चौक 20 आणि हे 3 बरोबर 23. मला सांगा पुढच्या 5 संख्यांची बेरीज किती आली? 235. पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती आली? 185. आणि आपल्याला एकूण संख्यांची सरासरी विचारली. एकूण या 5
आणि या 5 म्हणजे किती संख्यांची सरासरी काढायची रे आपल्याला? 10 संख्यांची सरासरी काढायची. चला मग सरासरीच्या सूत्रात किमती टाकू. सरासरी बरोबर एकूण संख्या 10, इथं एकूण संख्यांची बेरीज लिहावी लागेल, कारण सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग एकूण संख्या 10 आहे, छेदात लिहिलं. आता या 10 संख्यांची बेरीज लिहावी लागेल. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 185 आणि दुसऱ्या 5 संख्यांची बेरीज 235. बेरीज किती होते पहा, 185 अधिक 235 बरोबर 5 आणि 5 10, हातचा 1 येतो, 8 आणि 1 9 आणि हे 3, 9 आणि 3 बरोबर 12, हातचा 1 येतो, 2 आणि हातचा 1 3, 3 आणि हे 1 4. म्हणजे पहिल्या 5 संख्यांची बेरीज 185, दुसऱ्या 5 संख्यांची बेरीज 235, अशी मिळून एकूण बेरीज 420 झाली. ठीक आहे, क्रिया करूयात. एकूण संख्यांची सरासरी काढायची आहे. उत्तर किती आलं रे? 42. पर्याय क्रमांक किती? उत्तर 2. ठीक आहे, काय समजलं तुम्हाला? एकूण संख्यांची म्हणजे पहिल्या 5 आणि नंतरच्या 5 एकूण 10 संख्यांची सरासरी विचारली. 10 संख्यांची सरासरी किती आली? 42. ठीक आहे, तर आपल्याला डायरेक्ट कसं शॉर्टकट पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. चला तर मग काय करायचं? या प्रश्नामध्ये पहिल्यांदा 5 संख्या दिलेल्या आहेत. या प्रश्नामध्ये पहिल्यांदा 5 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची सरासरी दिलेली आहे. नंतर पुढे आणखीन 5 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची सरासरी दिलेली आहे. मला सांगा किती किती संख्यांचे टप्पे आहेत रे? 5 संख्यांचे किती टप्पेत? 2 टप्पेत. असं असेल तर पहिल्यांदा 5 विषम संख्यांची सरासरी 37, त्या पुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47. तर एकूण संख्यांची सरासरी म्हणजे 10 संख्यांची सरासरी विचारली. उत्तर 42 आलं. तर डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा? 5 संख्यांचे टप्पे, 7 संख्यांचे टप्पे, पहिल्या 10 संख्यांची सरासरी एवढी, पुढील 10 संख्यांची सरासरी एवढी, असे समान संख्यांचे जर टप्पे केलेले असतील तेव्हा प्रश्न असा सोडवायचा. या प्रश्नात 5 चे टप्पे केलेले आहेत, तेव्हा डायरेक्ट सरासरीची काय करायची? बेरीज करायची. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 37 आणि दुसऱ्या 5 संख्यांची सरासरी 47. डायरेक्ट त्यांची काय करून घ्यायची? बेरीज. 7 आणि 7 किती हो? 14. हातचा 1 आला, 4 आणि 3 7 आणि हातचा हा 1 8. बेरीज किती आली? 84. आणि या बेरजेला डायरेक्ट 5 संख्याचे किती टप्पेत? 2 टप्पेत. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी आणि पुढील 5 विषम संख्यांची सरासरी, असे किती टप्पेत? 2 टप्पेत. जेवढे टप्पे आहेत तेवढ्यानं त्याला काय करायचं? भागायचं. 2 टप्पे आहेत म्हणून 84 ला 2 ने भागूयात. ठीक आहे, बे 1 बे, बे चौक 8 आणि बे दोन्ही 4. किती आलं रे उत्तर? उत्तर आपलं हे 42 आपल्याला इथं मिळालं शॉर्टकट पद्धतीने. डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर पहा. काय करायचं? जर टप्पे समान असतील तर सरासरींची बेरीज करायची. बेरीज करून जसे की इथं सरासरींची बेरीज 84 आली आणि त्या बेरजेला किती टप्पे? तो 2 टप्पेत 5 चे, म्हणून जेवढे टप्पे आहेत तेवढ्या टप्प्यानं भागायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. जर 3 टप्पे असतील तर सरासरींची बेरीज करून 3 ने भागा, 4 टप्पे असतील तर 4 ने भागा. अशा प्रश्नांची उत्तरं आपली बरोबर येतात. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू आपण. 5वा प्रश्न. काय प्रश्न पहा. क्रमवार 5 समसंख्यांची सरासरी. क्रमवार 5 समसंख्यांची सरासरी किती आहे? 6. त्या पुढील 5 संख्यांची सरासरी किती आहे? 6. क्रमवार 5 समसंख्यांची सरासरी 6. त्या पुढील 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 16 आहे. आता बघा रे, इथं 5 संख्यांचे किती टप्पे? तो पहिल्या प्रश्नासारखाच. किती टप्पे आहेत? 2 टप्पे आहेत. बघा, इथल्या पहिल्या 5 क्रमवार समसंख्या आणि पुढे या नंतरच्या 5 क्रमवार समसंख्या. 5 संख्यांचे किती टप्पे आहेत? 2 टप्पे आहेत. मग मी काय सांगितलं? टप्पे समान असतील तेव्हा डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीनं प्रश्न कसा सोडवायचा? तर जेवढे सरासरीचे टप्पे आहेत त्या सरासरींच्या टप्प्यांची सरासरींची काय करायची? बेरीज. 6 पहिल्या 5 संख्यांची सरासरी आणि नंतरच्या 16. बेरीज किती आली रे? 16 आणि 6 बरोबर 22. आणि या 22ला किती टप्पे आहेत रे? 5 चे 2 टप्प्यानं 2 टप्पे आहेत म्हणून 2 ने भागलं. बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे. उत्तर किती आलं? 11. पर्याय क्रमांक किती? 2. टप्पे समान असतील तर लक्षात ठेवायचं, सरासरींची बेरीज करायची. जेवढे टप्पे जेवढी सरासरी दिलेत ना प्रश्नामध्ये त्या सरासरींच्या बेरजा करायच्या आणि त्या बेरजेला किती टप्पे आहेत? इथं या प्रश्नामध्ये 2 टप्पे दिलेत म्हणून 2 ने भागलं.
जर एखाद्या प्रश्नामध्ये 3 टप्पे दिलेले असतील तर त्याला आपल्याला 3नेच भागावं लागेल. जेवढे टप्पे असतात तेवढे सरासरीच्या बेरजेला भागून प्रश्नाचं उत्तर तुमचं जे विचारलेलं आहे ते अचूक आणि बरोबर येतं. ठीक आहे, समजलं असेल. प्रश्न सोपा आहे, शॉर्टकट पद्धतीनं फक्त प्रश्न आपण पाहतो सरासरी या प्रकरणामधले. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. 6वा प्रश्न आहे, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी काय आहे? 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले तर सरासरी 11 वर्ष होते. तर शिक्षकाचे काय काढायचं आहे? वय काढायचं आहे. आता प्रश्न समजून घ्या. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 40 विद्यार्थी आहेत. त्यांच्या 40 विद्यार्थ्यांच्या सरासरी किती वर्ष आहे? 10 वर्ष आहे. कशाची सरासरी? वयाची सरासरी. जर शिक्षकाचं वय त्या विद्यार्थ्यांच्या वयामध्ये मिळवलं तर सरासरी 11 वर्ष होते. बघा ना, 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी ही 10 वर्ष आहे. मग शिक्षकाचं वय मिळवलं, वय वाढेल. वय वाढलं की सरासरी पण वाढणार आहे. मग सुरुवातीची सरासरी किती होती? 10 वर्ष. नंतरची सरासरी किती झाली हो? नंतरची सरासरी किती झाली? नंतरची सरासरी वाढून 11 वर्ष झालेली आहे. सुरुवातीची सरासरी 10, वर्ग शिक्षकाचे वय अधिक केल्यामुळे सरासरी 11 वर्ष झालेली. तर यावरून शिक्षकाचं काय काढायचं आहे? वय. ठीक आहे, समजून घेऊयात आपण. सुरुवातीला वर्गात किती विद्यार्थी आहेत? 40 विद्यार्थी आहेत. मग 40 विद्यार्थ्याचे एकूण वय आपण सुरुवातीला काढू. 40 विद्यार्थ्याचे एकूण वय बरोबर 40 गुणिले एकूण विद्यार्थी किती? 40 आणि त्या विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 10. सुरुवातीला सांगितलंय एकूण संख्येला सरासरीनं गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज येते. मग जर आपण 40 एकूण विद्यार्थ्यांना त्यांच्या सरासरीनं वयाच्या सरासरीनं गुणलं तर 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज उत्तर येते. मग 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय किती आहे पहा. 40 गुणिले 10 बरोबर 400 वर्ष. 400 वर्ष. हे किती जणांचं वय झालं? 40 जणांचं. मग काय झालं? शिक्षकाचं वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवलं. मग विद्यार्थी सुरुवातीचे किती आहेत? 40. मग शिक्षक आले म्हटले होते किती झाले? 41. मग 41 जणांचे वय बरोबर. आता 41 जणांमध्ये कोण? 40 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक आहे. मग 41 गुणिले वर्गात शिक्षकाचं वय त्या मुलांच्या वयामध्ये वाढवल्यामुळे सरासरी किती वर्ष झाली रे? 11. म्हणून आपल्याला इथं किती न गुणावं लागेल? 11 न गुणावं लागेल. चला, 11 × 11 हातचा 1 येतो. 11 × 4 = 44 आणि हातचा 1 45. 451 वर्ष हे जे वय आहे हे वय हे किती मुलांचं आहे रे? 41 जणांचं. 400 वर्ष वय हे किती जणांचं आहे हो? 400 वर्ष वय हे 40 जणांचं आहे. मग मला सांगा 41 जणांच्या वयातून 40 जणांचं वय जर वजा केलं तर 1 जणाचं वय शिल्लक राहील. ते एक व्यक्ती म्हणजे कोण असतील? तर ते वर्ग शिक्षक. मग इथं शिक्षकाचे वय बरोबर. चला, 41 जणांचं वय किती आहे? 451. त्यातून 40 जणांचं वय काय करावं लागेल? आपल्याला वजा करावं लागेल. 451 मधून 400 गेले, खाली किती राहिले? 51. मग मला सांगा त्या शिक्षकाचं वय किती आलं? 51 वर्ष वय या ठिकाणी आपल्याला मिळालं. जर प्रश्न असा असेल तर प्रश्न डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीनं कसा सोडवायचा पहा. पण प्रश्न कसा असेल? सुरुवातीचे विद्यार्थी किती आहेत प्रश्नामध्ये? 40. शिक्षक किती वाढलेत? फक्त एक शिक्षक वाढला. जर सुरुवातीच्या संख्येमध्ये एक घटक वाढत असेल, एक संख्या वाढत असेल, तेव्हाच हा फॉर्म्युला वापरता येतो. काय सांगितलं मी? सुरुवातीच्या संख्येमध्ये जर फक्त एकच घटक वाढत असेल तेव्हा प्रश्न सोडवायचा असेल तर डायरेक्ट त्यांना मी सांगेल हीच पद्धत वापरावी लागेल. म्हणजे प्रश्नाचं उत्तर कमी वेळेमध्ये येईल. कसं? हे पहा. सुरुवातीचे विद्यार्थी किती आहेत? 40 आहे असं लिहिलं. सुरुवातीचे विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची सरासरी किती आहे? 10 आहे असे लिहिले. चला, सरासरी कितीने वाढली रे? सरासरी वय शिक्षकाचं वय वाढल्यामुळे सरासरी 11 वर्ष झाली. 11 वर्ष. सुरुवातीची सरासरी किती होती? 10. नंतरची सरासरी किती झाली? 11. कितीनं वाढली रे सरासरी? 1 वर्षानं वाढली. म्हणून इथं 1 लिहिलं. वाढीव सरासरी
कळलं? हे काय आहे? हे सुरुवातीची विद्यार्थ्याची संख्या आहे. ही सुरुवातीची, समजून घ्या, ही सुरुवातीची काय आहे? ही सुरुवातीची विद्यार्थ्यांची संख्या आहे 40. नंतर ही काय आहे? सुरुवातीच्या 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी. ही एक काय आहे? 1-2 सरासरीतला फरक आहे. पहिली 10 वर्ष होती, नंतर 11 वर्ष झाली, 1चा फरक, म्हणून तो फरक लिहिला. क्रिया कशा करतात बघा, या दोघांचा गुणाकार करायचा आणि या दोघांची बेरीज करायची. बरोबर ना? बघा, 40 गुणिले 1 केलं तर 40 1 40 येतं आणि 10 गुणिले 11 केलं तर 10 अधिक 11 केलं तर, समजून घ्या, 10 अधिक 11 केलं तर 10 अधिक 1 केलं तर 11 उत्तर येतं. मग मला सांगा, 40 आणि 11 बरोबर किती आलं रे? 51, जे की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर 51 मिळालं होतं. डायरेक्ट प्रश्न या पद्धतीने सोडवा. इकडच्या या लॉंग टर्म मध्ये घुसायचंच नाही. शेवटपर्यंत अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत तुम्ही गणित विषयामध्ये असाल तर 100% शॉर्टकट पद्धतीनं प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार आहे. तुमचा प्रश्न कोणताही असो, तो प्रश्न एक्स पद्धतीनं तर सुटतो, पण शॉर्टकट पद्धतीनं कमी वेळेमध्ये. कारण मी नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं भान ठेवून आपण पेपर सोडवणं गरजेचं आहे. मग जर आपला परीक्षेचा वेळ जो निश्चित केलेला आहे त्या वेळेत पेपर कव्हर व्हायचा असेल तर आपल्याला कमी वेळेमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मग त्यासाठी शॉर्टकट मेथड यूज करणं हे खूप महत्वाचं तुमच्यासाठी आहे. समजला असेल प्रश्न? चला पुढे जाऊ. ठीक आहे, पुढचा प्रश्न असा आहे, एका वर्गात 70 विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे किती वर्ष आहे? 15 वर्ष आहे. सॉरी, एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. नवीन 10 विद्यार्थी, आता बघा इथं किती नवीन विद्यार्थी आलेत? 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. मग काय झालं? जी मूळची सरासरी होते त्याच्यामध्ये 0.2 ने सरासरी वाढली, तर एकूण सरासरी किती असा प्रश्न विचारलेला आहे. जरा प्रश्न थोडा समजून घ्या. वर्गात सुरुवातीला किती विद्यार्थी आहेत? 40. त्यांच्या वयाची सरासरी किती वर्ष आहे हो? 10. किती आहे? 10. वर्गात पुन्हा किती विद्यार्थी वाढले हो? 10 विद्यार्थी वाढले. मग विद्यार्थी सुरुवातीचे 10, सुरुवातीचे विद्यार्थी 40, नवीन आलेले 10, म्हणजे एकूण किती झाले हो? एकूण 50 विद्यार्थी झाले. आणि 50 विद्यार्थी झाल्यामुळं सरासरी कितीने वाढली? 0.2. सुरुवातीची सरासरी 15 होती, नंतर आता 10 विद्यार्थी आल्यामुळे 0.2 सरासरी वाढली. तर काय विचारले? एकूण सरासरी विचारलेली आहे आपल्याला. एकूण म्हणजे आता किती विद्यार्थ्याची सरासरी काढावी लागेल? 50 विद्यार्थ्याची. सुरुवातीचे 40 आणि वाढलेले 10, एकूण 50 विद्यार्थ्यांची सरासरी काढावी लागेल. ठीक आहे, समजून घेऊ प्रश्न जरा. सुरुवातीला 40 विद्यार्थ्यांचे वय काढू आपण. 40 विद्यार्थ्यांचे वय बरोबर 40 गुणिले त्यांची सरासरी किती आहे रे? 15. एकूण विद्यार्थी 40, त्यांची सरासरी 15 आहे. एकूण संख्येला सरासरी न गुणल्यावरती उत्तर एकूण संख्यांची बेरीज येत असते. सरासरीचं सूत्र काय आहे? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग या एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. म्हणून एकूण इथं 40 विद्यार्थी आहेत आणि त्यांची सरासरी 15 आहे. मग उत्तर काय येईल? एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज. ठीक आहे, मग गुणाकार करू. 15 0 0 आणि 15 चौक 60. मला सांगा, 40 विद्यार्थ्याचे एकूण वय किती वर्ष झाले रे? 40 विद्यार्थ्याचे एकूण वय हे 600 वर्ष झाले. आता किती विद्यार्थी वाढले वर्गात नवीन? 10. मग ही 40 मध्ये किती वाढले? 10 वाढले, म्हणजे आता किती झाले रे? 50. मग 50 विद्यार्थ्यांचे आपण काय काढूयात? 50 विद्यार्थ्यांचे वय बरोबर 50 गुणिले, आता त्यांची सरासरी किती रे? सरासरी 0.2 ने वाढली सांगितलं. कितीने वाढली? 0.2 न. सुरुवातीची सरासरी किती होती? 15. मग 0.2 न वाढली म्हणजे किती झाली रे? 15.2 झाली. कळतंय का? मग यांचं आपण सरासरी हे गुणाकार करूयात. ठीक आहे, इथं एक अंक सोडून दशांश स्थळ आहे आणि इथं एक 0. मग काय होतं? हे दशांश स्थळ निघून जातं आणि हे 0 कॅन्सल होतं. राहिलं कोण इथं? फक्त 152 गुणिले किती रे? 5. ठीक आहे, गुणाकार करूया. 5 दोन्ही 10, हातचा 1 येतो. 5 5
25 आणि हातचा 1 26, हातचे 2 येतात, 5 1 5, 5 आणि 2 7. मला सांगा 50 गुणिले 15.2 जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर 760 वर्ष येतं. आता मला सांगा एकूण विद्यार्थ्यांची काय विचारलेली आहे, त्यांनी सरासरी विचारलेली आहे. मग सर्वांची सरासरी काढू. सरासरी बरोबर एकूण संख्या किती आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत 50, पहिले 40 आणि नंतर नवीन आलेले 10, एकूण 50 10 एकूण काय किती झाले 50. मग या 50 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती रे, हे पहा, हे 600 वर्षे 40 विद्यार्थ्यांची आणि 760 वर्षे एकूण 50 विद्यार्थ्यांची. मग आपल्याला सरासरी काढायची म्हटली होती, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग एकूण 50 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 760 भागिले एकूण विद्यार्थी किती आहेत 50, म्हणून छेदात 50 लिहिलं. क्रिया करूयात, 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 1 5, 7 मधून 5 गेले, 2 शिल्लक राहिले, 5 5 25, 26 मधून 25 गेले, 1 शिल्लक राहतात, 5 ने 1 ला भाग जात नाही, दशांश स्थळ दिलं, इथं एक 0 घेतला आणि 5 दोन्ही 10. उत्तर किती आलं रे 15.2. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. एकूण विद्यार्थी किती आहेत त्यांची सरासरी सांगितलेले, नंतर विद्यार्थी 10 वाढले, 10 विद्यार्थी वाढल्यामुळे सरासरी 0.2 ने वाढली. मग आपल्याला काय करावं लागलं, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी काढण्यासाठी मग एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची तुम्हाला बेरीज करावी लागली. मग एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज, इथं 50 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 760 वर्ष आली भागिले एकूण 50 विद्यार्थी, म्हणून 50 न भागलं, उत्तर जे आलं ते 15.2 आलं. जर सरासरी इथं आता 0.2 ने वाढली, पण एक लक्षात घ्या, जेव्हा प्रश्नामध्ये एक न घटक वाढत असेल तेव्हा याच्या अगोदरची आपल्याला शॉर्टकट पद्धत वापरावी लागेल. पण इथं आता पहा, या प्रश्नामध्ये किती विद्यार्थी वाढलेत, या प्रश्नात डायरेक्ट 10 न संख्या वाढलेली, म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येणार नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न महत्वाचा आहे हा. एका वर्गातील 60 मुलांचे, किती मुलं बघा, 60 मुलांचे सरासरी वय 16.95 आहे, परंतु एक नवीन, आता बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये हा प्रश्न सोडवता येईल बा. एक नवीन विद्यार्थी आला, फक्त एकच संख्या वाढली पूर्वीच्या संख्यामध्ये, तर सरासरी किती वर्ष होती, 17 वर्ष होती. जर एकच फॉर्म्युला वाढला असेल तर तुम्हाला ती पद्धत वापरता येईल, किंवा इथं हा प्रश्न असाही सोडवता येईल. जेव्हा एकने घटक वाढतो, एक विद्यार्थी वाढला, शिक्षक वाढले, एकने घटक वाढला असेल तर डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर असं सोडू शकतात. 2 ज्या सरासऱ्या आहेत 17 आणि 16.95 त्याच्यातला फरक लिहा. डायरेक्ट त्याच्यातला काय लिहायचा फरक, 17 आणि 16.95 फरक किती येईल रे, 0.05 चा फरक येतो. दोन सरासरी मधला फरक लिहिला, गुणिले सुरुवातीची विद्यार्थ्यांची संख्या किती रे, सुरुवातीला मुलं 60 अधिक नवीन सरासरी म्हणजे दुसरी सरासरी किती आहे रे 17. क्रिया करा. चला आता 0.05 गुणिले 60 चा गुणाकार करायचा आहे मला, तर तुम्ही असा गुणाकार करू शकतात, गुणिले 60 बरोबर उत्तर काय येतं पहा, 6 पंचे 30, 0 3 0, उत्तर किती आलं 0 0, सॉरी हे 0 आहे, 0 0 3 0, आणि इथं 2 अंक सोडून दशांश स्थळ म्हणून 2 अंक सोडून दशांश स्थळ दिलं, उत्तर किती आलं फक्त 3, बरोबर ना. पण असा गुणाकार करत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही या पद्धतीनं देखील गुणाकार करू शकता. कसा, 0.05 गुणिले किती आहे 60. मग मी काय करेल, हे एक 0 कॅन्सल झालं, एक 0 कॅन्सल झाल्यावरती एक दशांश स्थळातलं घर पुढं सरतं आणि इथं येतं. मग काय संख्या झाली रे इथं, 0.5 गुणिले किती 6, मग 6 पंच किती 30, आणि एक अंक सोडून दशांश स्थळ असल्यामुळे 0 इथं दिलं, म्हणजे किती आलं उत्तर 3. ठीक आहे, गुणाकार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करत चला, पण मी जे सांगतो याही गोष्टी थोड्याशा समजून घ्या, लवकर गुणाकार करणं होतो. अधिक हे पुढचं 17, मग मला सांगा 3 आणि 17 बरोबर किती रे 20. प्रश्नाचं उत्तर किती आहे 20, म्हणजे त्या वर्गात नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वय किती 20 वर्षे. एकने घटक वाढलेला असेल तेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनं सोडू शकतात.
तो ती पद्धत म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणता फॉर्म्युला काय सांगितलं की सरासरीतील फरक गुणिले सुरुवातीची विद्यार्थी संख्या अधिक नवीन सरासरी. या फॉर्म्युल्यामध्ये देखील अशा प्रश्नांची उत्तरं बरोबर सोडवता येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. 9वा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? एका वर्गात. प्रश्न समजून घ्या मित्रांनो. जर प्रश्न आपल्याला समजला नाही तर शिकवणारा शिक्षक काय बोलतो आहे हे विद्यार्थ्याला समजत नाही. म्हणून प्रश्न आकलन करून घेतला पाहिजे. प्रश्न व्यवस्थित जर तुम्हाला समजला तर क्रिया काय करायच्या आहेत हे निश्चितपणे आपल्याला समजतं. जर शिक्षक शिकवत आहे, सांगत आहे आणि प्रश्नच काय सांगतोय याचा अर्थच तुम्हाला कळाला नाही तर प्रश्न कधीच तुम्हाला समजणार नाही. म्हणून स्वतः प्रश्न वाचून समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, 9वा प्रश्न या स्क्रीनवरती आपल्याला दिसतो आहे. प्रश्न पाहू, वाचू. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्या मुलांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण किती मुले होती असा प्रश्न आहे. पहा जरा प्रश्न व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घ्या. एका वर्गात सर्व मुले. आता सर्व मुले म्हणजे किती मुलं तुम्हाला माहिती आहे का वर्गात? त्या नाही, त्या वर्गात जी एकूण मुलं आहेत त्या एकूण मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष. त्या एकूण मुलापैकी त्यांनी 15 मुलांच्या वयाची सरासरी दिली 12 वर्ष आणि उरलेली जी मुलं आहेत ना त्या उरलेल्या मुलांची सरासरी दिली 16 वर्ष. तर त्या वर्गात एकूण किती मुले होती असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, जरा समजून घेऊ. त्या वर्गात एकूण मुले मला माहित नाहीत तर एकूण मुले X आहेत असं आपण गृहीत धरू. बरोबर ना? मग त्या एकूण मुलांच्या वयाची सरासरी किती आहे रे? 15 वर्ष आहे. मग मला सांगा एकूण मुलांची सरासरी बरोबर एकूण मुलं 15, सरासरी किती 15, सॉरी एकूण मुले किती गृहीत धरलेत आपण X आणि त्या एकूण मुलांची सरासरी किती 15. मग एकूण मुलांच्या वयाची बेरीज जे काय विचारलेलं आहे, एकूण मुलांच्या वयाची बेरीज किती येईल रे? X न एकूण मुलाला त्यांच्या सरासरीनं आपल्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. मग मला सांगा एकूण मुलांचे वयाची बेरीज बरोबर 15 ही सरासरी आहे. एकूण वर्गात मुलं X आहेत म्हणून एकूण मुलानं सरासरीला गुणलं, एकूण मुलांची बेरीज ही 15X आली. म्हणजे एकूण मुलं 15X मानले, त्यांची बेरीज किती? 15X. आता चला याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पहा. त्यांनी सांगितलेलं आहे की एकूण मुलांच्या वयाची सरासरी किती आहे? 15. आता सरासरीच्या सूत्रात किमती टाकून आपण प्रश्न सोडू. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. ठीक आहे, चला आता सरासरी किती दिले? 15. बरोबर ना? एकूण मुलांची बरोबर एकूण मुलं किती आहेत रे? सूत्रात किमती मांडतोय. एकूण मुलं म्हणजे एकूण संख्या किती आहेत? एकूण मुलं X. पण त्या एकूण मुलांच्या वयाची बेरीज आता इथं लिहावी लागेल ना सूत्रात. मग आता मला माहित नाही, मग कशी करणार? बघा, एकूण मुलापैकी त्यांनी या 15 मुलांच्या सरासरी दिलेली आहे. एकूण मुलातली फक्त 15 मुलांची सरासरी दिलेली आहे. मग 15 मुलांचं वय आपल्याला काढता येईल. 15 गुणिले काय करावं लागेल? 12. म्हणजे 15 ही विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची सरासरी किती आहे? 12. म्हणून एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावरती उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. म्हणून 15 मुलांचं वय आपण काढू. 15 जर 12ला गुणलं तर उत्तर 15 0 0 हातचा 1 येतो. सॉरी 15 दोन्ही 30 हातचे 3 येतात. 15 1 15, 15 आणि 3 18. मला सांगा एकूण मुलापैकी 180 वर्ष वय हे किती मुलांचं झालं? या 15 मुलांचं. अधिक पुढे काय सांगितले बघा, उरलेल्या मुलांची सरासरी. आता उरलेली मुलं कशी काढायची पहा. एकूण मुलं किती गृहीत धरलेत आपण? एकूण मुलं X गृहीत धरले. मग एकूण मुलातून त्यांनी 15 मुलं दिलेली आहेत ना, ही 15 मुलं मी वजा केली. एकूण मुलातून 15 मुले सांगितलेली होती ती वजा केली. मग एकूण मुलातून सांगितलेली मुलं वजा केल्यानंतर राहिलेली मुलं ही शिल्लकच मुलं असणार उरलेली. त्यांची सरासरी किती सांगितली? 16. म्हणून 16 न गुणलं. क्रिया करत X न 15ला गुणा. 15X बरोबर
हे 180 आहे असं, अधिक चला कंसात x वजा 15 आहे, 16 या कंसाला काय करावं लागेल, गुणावं लागेल. 16 गुणिले x बरोबर किती x रे, 16x वजा 16 गुणिले 15 बरोबर 16 पंचे 80, हातचे 8 येतात, 16 एक 16, 16 आणि 8 बरोबर 224. ठीक आहे, चलांच्या अगोदर क्रिया करून घ्या. मोठ्या चलातून लहान चल वजा होतं, 16x मधून 15x गेले, 1x शिल्लक राहिला, बरोबर या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाचं चिन्ह आहे इथं म्हणून वजा होईल. 240 मधून 180 गेले, खाली किती राहतात रे, 60. म्हणजे मला एक सांगा, x बरोबर आपण एकूण मुले किती गृहीत धरलेत, x, मग x ची किंमत किती आली, 60. म्हणजे त्या वर्गात एकूण मुलांची संख्या 60 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर हो, पर्याय क्रमांक 2 उत्तर. समजून घ्या, प्रश्न खूप महत्वाचा आहे. पुढील प्रश्न पाहू आपण, 10वा. स्क्रीनवरती प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही. पहिली दुसरीच्या दुप्पट, काय इथं पहिली संख्या हा शब्द प्रयोग आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्याची सरासरी, तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या विचारली आपल्याला, पहिली संख्या कोणती, हा प्रश्न समजून घ्या. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या कोणती असा प्रश्न आहे. चला इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता इथं आपण पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या या 3 संख्या आहेत असं गृहीत धरलं. तुलना कोणत्या संख्येची कोणत्या संख्येबरोबर केलेली हे समजून घ्या. पहिल्यांदा पहिल्या संख्येची तुलना दुसरीच्या केली आहे. पहिली संख्या दुसरीच्या कशी आहे, दुप्पट आहे, बरोबर ना, आणि तिसरीच्या कशी आहे, तिप्पट आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल रे, पहिली, बरोबर ना, कारण पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे, बरोबर ना, तिसरीच्या तिप्पट सांगितलेले. मग मला सांगा, तिसरी संख्या पहिलीच्या तिप्पट आहे, पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे, दुसरीच्या दुप्पट आहे असा प्रश्न आहे. मग सुरुवातीला कोणत्या 2 संख्यांची तुलना केलेली आहे तिचा आपण विचार करू. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येची तुलना केलेली. मग काय, पहिली संख्या दुसरीच्या कशी आहे, दुप्पट आहे. म्हणून मी असं म्हटलं, जर दुसरी संख्या याच्यामध्ये पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हटल्यावरती दुसरी संख्या जर 3x घेतली, मग पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हटल्यावरती किती x येईल, 6x येईल. आणि तिसरीच्या पहिली संख्या किती पट आहे, तिप्पट आहे. मग ही किती x येईल दुसरी संख्या, तिसरी संख्या 2x. पहा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे का, 3x, 6x दुप्पट आहे. तिसरीच्या तिप्पट आहे का, तिसरी 2x म्हटल्यावरती पहिली 6x तिप्पट आहे. समजून घ्या व्यवस्थित. इथं जर तुम्ही x मानलं तर इथं 2x येईल, इथं 1.5x येईल. तुम्ही कसाही प्रश्न सोडवा, फक्त जी पट सांगितलेली आहे त्या पटीत व्यवस्थित संख्या लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग या 3 संख्या, मी पहिली संख्या किती x, 6x, दुसरी 3x, तिसरी 2x. कारण त्यांनी सांगितलेले दुसरीच्या पहिली संख्या दुप्पट असायला पाहिजे आहे आणि तिसरीच्या तिप्पट असायला पाहिजे पहिली संख्या आहे, बरोबर ना. ठीक आहे, क्रिया करूयात. प्रश्नामध्ये सूत्रामध्ये फॉर्म्युला आपण सूत्रामध्ये किमती टाकूयात. सरासरी या 3 संख्याची किती दिली रे, 44. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, पहिली संख्या 6x, दुसरी 3x, तिसरी 8x. एकूण या 3 संख्यांची बेरीज किती झाली हो, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11x बेरीज झाली. भागिले एकूण संख्या किती आहे, 3. सूत्रामध्ये किमती टाकल्यात आपण. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. ठीक आहे, क्रिया करू. या 3 न 44 ला काय केलं जातं, गुणलं जातं. चला, 3 चौक 12, हातचा 1 येतो, 3 चौक 12 आणि हातचा 1 13, बरोबर किती x हो, 11x. मग 132, 11x, x चल आहे, चल आणि संख्या 11 या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. मग हे गुणाकारातलं 11 बरोबर चिन्हाच्या डावीकडे भागाकारात येतं, शिल्लक तुमचं फक्त x राहतं. ठीक आहे, क्रिया करू. 11 1 11, 11 1 11, 13 मधून 11 गेले, 2 शिल्लक राहिले, 11 2 22. x ची किंमत किती आली हो, x ची किंमत 12 आली. मग मला सांगा, आपल्याला
कुठली संख्या विचारलेली आहे त्यांनी? आपल्याला त्यांनी पहिली संख्या विचारली, पहिली संख्या. मग पहिली संख्या आपण किती एक्स मानले? पहिली संख्या बरोबर 6x आहे. मग x ची किंमत किती हो? x ची किंमत 12 आहे. मग 6 गुणिले 12, 12 सक्क 72. म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर किती आलं हो? 72. प्रश्न समजून घ्या. असा पटीचा प्रश्न सरासरीमध्ये वारंवार विचारलेला आहे. मग तेव्हा तुम्हाला पट जी सांगितलेली आहे त्या पटीत संख्या मांडता आल्या पाहिजेत. मी इथं 6x, 3x, 2x ह्या घेतल्या, तुम्ही दुसऱ्या घ्या, प्रश्नाचं उत्तर बरोबरच येतं. फक्त पट व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेमध्ये अशाच पद्धतीनं आपण महत्वाचे सरासरीतील वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेऊन येणार आहेत. तोपर्यंत तुर्तास या ठिकाणी आपण थांबणार आहेत. थांबण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की आपण अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती या. अनअकॅडमीमध्ये आपण ऍडमिशन घ्या, कारण कमी फीस मध्ये अतिशय महाराष्ट्रातील दिग्गज ज्या त्या विषयावरती प्रभुत्व असणाऱ्या खूप टॅलेंट शिक्षकांकडून आपल्याला नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. हे व्यासपीठ अनअकॅडमीनं उपलब्ध केलेलं आहे. आणि हे अनअकॅडमी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण ऑल इंडियामध्ये यांचं नेटवर्क आहे. खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी ही संस्था आहे. नक्कीच तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती येताल अशी अपेक्षा ठेवतो. आणि आजचं जे लेक्चर आपलं झालेलं आहे या लेक्चरला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी त्या पद्धतीनं मनपूर्वक पोटतिडकीनं सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. निश्चितपणे आपण या घटकाला लाईक आणि सबस्क्राईब करताल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच.